फ्रीजमध्येच ठेवायचा म्हणजे तो टिकतो आणि घेताना कोरडा चमचाच वापरायचा म्हणजे बुरशी लागत नाही। वर्षभर टिकणारा हापूस आंब्याचा साखरंबा करूयात का? घरी आले गेले पाहुणे किंवा लहान मुलं यांना जेवणात चटकन द्यायला उपयोगी पडतो। हे 5 आंबे आहेत, अर्धा तास पाण्यात टाकले होते आणि नंतर स्वच्छ कोरडे पुसून घेतलेले आहेत। आंब्याचं साल काढून तुकडे करूया। आंब्याच्या फोडी कुकरमध्ये ठेवून 2 शिट्ट्या देऊन शिजवून घ्यायचे आहेत। त्याचं महत्त्वाचं कारण असं आहे की तुम्ही या पाकात अशाच फोडी टाकल्या तर आधी त्या श्रिंक होतात आणि नंतर चिवट होतात। हे भांड भरून फोडी होत्या, एवढीच आपण साखर घेणार आहोत। साखर बुडेपर्यंत पाणी। आता करूयात साखरेचा पाक। साखर विरघळेपर्यंत ढवळायचे, नाहीतर साखर खाली लागेल। पाक उकळायला लागलेला आहे, तो 1-2 मिनिटं उकळून द्यायचा आहे आणि मग आंब्याच्या फोडी ऍड करायच्या आहेत। फोडी घालू। स्वादासाठी लवंग आणि दालचिनी, मस्त फ्लेवर येतो। ह्या फोडी साखरेच्या पाकामध्ये शिजून खालती जातील तेव्हा आपला साखरंबा तयार होईल। पाक जागच्या जागी राहतोय, साखरंबा तयार। वेलदोडा पूड किंवा केशर घालण्याची आवश्यकता नाही, कारण ह्याला हापूस आंब्याचाच एक सुंदर फ्लेवर असतो। एन्जॉय।